मी जयवंत आवटे. विचार तरंगच्या 7व्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे ब्रह्मकमळ. ब्रह्मकमळ सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं स्वर्गीय फूल, आळवावरील दवाप्रमाणे पानावर उमलणारं सतेज फूल, जावळ असलेल्या अजान बालकाप्रमाणे गोंडस, पांढरा रंग रंगाचे अभाव नसून सर्व रंगाचा मिलन आहे हे दर्शविणारा, नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या पाडीसारखा निष्कलंक पांढरा शुभ्र रंग, कस्तुरी मृगाला लाजवेल असा सुगंध, एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक त्याचं अस्तित्व मिटवू शकेल इतकं नाजूक, संध्या होताच उमलणार, पहाट होताच कोमजणार, जणू दिवसाशी कट्टी केल्याप्रमाणे वागणार हे फूल अगदी साहित्याप्रमाणेच नव्हे का? पाण्यासाठी आलेल्या मुलीनं प्राजक्ताची फुलं वेचावीत, त्याप्रमाणे साहित्यातून ज्ञान वेचणाऱ्या रसिकतेच्या मनावर उमलणार हे फूल स्वप्नांच्या चांदण्यातच फुलतं. विचारांचा चंद्रप्रकाश त्याला आणखी शोभांत. वास्तवतेचं प्रखर उंडावलून माणूस स्वप्नांची रात्र जागत नसता तर त्याची जीवनवेल कधीच सुकून गेली असती. ब्रह्मकमळासारखा असण्यात किती अर्थ येईल, ब्रह्मकमळासारखा असण्यात किती अर्थ येईल. स्पर्शाच्या मोहाने पाकळ्या गळू न देता जगणं किती सार्थ होईल. स्पर्शाच्या मोहाने पाकळ्या गळू न देता जगणं किती सार्थ होईल.